आपण सराव संच 2.1 आज पाहणार आहोत. गणित 2 म्हणजे भूमिती याचं हे दुसरं प्रकरण आणि दुसऱ्या प्रकरणाचा हा पहिला सराव संच. तर प्रश्न काय दिला आपल्याला की खालील त्रिकुटांपैकी पायथ्यागोरसची त्रिकुटे कोणती ते सहकारण लिहा. माहित आपल्याला की पायथ्यागोरसचं त्रिकूट म्हणजे काय, की दिलेल्या ज्या तीन संख्या असतील त्या तीन संख्यांच्या पैकी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर त्या संख्येने आपण पायथ्यागोरस त्रिकूट म्हणतो. चला बघूया, आपलं जे पहिलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कोणत्या तीन संख्या दिल्या आहेत? 3, त्याच्यानंतर दिला आहे 5 आणि दिलेला आहे 4. मग आपल्याला याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती दिसते? ती आहे 5. मग आपण करूया तिचा वर्ग. 5चा वर्ग तुम्हाला माहितीच आहे किती? 25. आता इतर उरलेल्या दोन संख्या कोणत्या? 3 आणि 4. या दोघांचा वर्ग आणि त्यांची बेरीज आपण करूया. पहिली संख्या आहे 3, तिचा वर्ग अधिक दुसरी संख्या 4 त्याचा वर्ग बरोबर 3चा वर्ग माहिती आहे आपल्याला 9 अधिक 4चा वर्ग किती? 16. आणि या दोघांची बेरीज जर केली 9 आणि 16 तर ती किती येते? 25. मग आपण असं करूया, याला विधान 1 म्हणूया आणि याला आपण विधान 2 म्हणूया. तुमचं लक्षात येते की 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग या दोघांची वर्गांची बेरीज जर केली तर ती येते 25 25. म्हणजे या दोघं विधानांमध्ये उजवी बाजू सारखी आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? म्हणून 5चा वर्ग बरोबर हा इतर उरलेल्या दोन बाजूंच्या किंवा दोन संख्या म्हणजेच 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू या ठिकाणी सारखीच आहे या विधानामध्ये. 1 आणि 2 वरून आपण असं म्हणू शकतो. 1 व 2 वरून. ठीक आहे. म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही? तर आहे, कारण मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार मग, की इथे मोठ्या संख्येचा वर्ग कोणती आहे? मोठी संख्या आपली 5. येथे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या शिवाय वर्गाच्या है ना, वर्ग पण केला ना आपण त्यांचा, म्हणून इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. बेरजे इतका आहे. म्हणून काय म्हणणार मग आपण? 3, 5 आणि 4 हे पायथागोरस त्रिकूट आहे. मित्रांनो, अतिशय सोपं गणित आहे. हे पहिलं विधान आपलं या ठिकाणी क्लिअर होतं. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊया. दुसरं गणित काय आहे आपल्याकडे? ते आहे 4, 9 आणि 12. आता बघा, इथे तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते? ती आहे 12. बरोबर. 12चा करूया आपण वर्ग. 12चा वर्ग म्हणजे काय हो? 12 गुणिले 12. लक्षात घ्या, वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणं. 12 गुणिले 12 किती आला तो? 144. उरल्या दोन संख्या कोणत्या? 4 आणि 9. त्यांचा वर्ग आणि बेरीज करूया आपण. म्हणजे 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर 4चा वर्ग किती? 4 गुणिले 4 म्हणजे 16 अधिक 9चा वर्ग किती? 81 बरोबर. मग आपण काय करूया, एकक स्थानचा जो अंक आहे त्यांची बेरीज 6 आणि 1
7, दशक स्थानी 8 आणि 1, 8 आणि 1 9. तुमचं लक्षात येईल की पहिल्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग जो केला तो आपण किती आला 144, आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज किती केली तर ती किती आली 97. म्हणजे दोन्ही जे अंक आहेत ते भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे, म्हणून 12चा वर्ग आणि इतर उरलेल्या दोन संख्या कोणत्या, 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग, हे सारखी नाहीत, म्हणजे इज नॉट इक्वल टू, च्या समान नाहीत, म्हणजे बरोबरचं चिन्ह, आणि त्याच्यावर आपण अशी तिरकी रेषा देणार. मग उत्तरात काय म्हणणार आपण, म्हणून येथे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर म्हणजे काय, उरलेल्या इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे की नाही, नाही. आणि जर नाही, याचा अर्थ काय, ते पायथागोरस त्रिकोण नाही. म्हणून 4, 9 आणि 12 हे पायथागोरस त्रिकोण नाही असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर असं हे दुसरं गणित आपण या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, आता उरलेल्यापैकी कोणतं तरी एक उदाहरण आपण घेऊया. समजा मोठ्या संख्येचं उदाहरण घेऊ आपण, हे 4 नंबरचं उदाहरण घेऊ आपण. चौथं उदाहरण काय आहे ते आहे कंसात दिले आपल्याला 24, 70 आणि 74. आता इथे बघा 24, 70 आणि 74, याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, आपल्याला कळतं इथे 74. म्हणजे इथे आपण काय करणार आहोत, 74चा वर्ग लिहिणार. 74चा वर्ग म्हणजे 74 गुणिले 74. जर तोंडी लिहिता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण बाजूला करायचा गुणाकार. 74 गुणिले 74. 4चा वर्ग 16, हातच्याला 1, 4 7 28 आणि 1 29. आता 7ने आपल्याला 4ला गुणायचं, म्हणजे 7 दशक स्थानी असल्यामुळे एकच स्थानी आपल्याला 0 घ्यावं. 7 चौक 28, 28 8, हातच्याला 2, 7 7 49, 50, 49 आणि 2 51. यांची करणार आपण बेरीज. 6, 9 आणि 8, 1707, हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 5, 5476. हे जे उत्तर आहे ते आहे 74चा वर्ग. इथे आपण लिहिणार 5476. याला देणार आपण एका जागा. त्याच्यानंतर उरलेल्या दोन संख्या कोणत्या, एक आहे 24, लिहिणार त्याचा वर्ग, अधिक दुसरी संख्या आहे 70, लिहिणार त्याचा वर्ग. आता 24चा वर्ग साधारण आपल्याला माहिती आहे, 24चा वर्ग येतो 576. 24चा वर्ग 576 अधिक एकक स्थानी शून्य असलेल्या संख्यांचा वर्ग लिहिणं फार सोपं आहे. एक शून्य आहे, त्याचे मांडा 2 शून्य, आणि जो 7 आहे त्याचा वर्ग लिहा. 7 7 49. आता आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची बेरीज करावी लागेल. किती बेरीज करूया आपण, असं उभं इकडे या ठिकाणी 4900 अधिक 576. हे 6, इथे 7, 9 5 14, 4, हातच्याला 1 4 आणि 1 5. बघा, म्हणजे 5476 या दोघांच्या वर्गांची बेरीज, आणि 74चा वर्ग सुद्धा 5476च येत आहे. 5476. याचा अर्थ काय मग, की 1 आणि 2 कडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की दोघांचा वर्ग, या मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणजे हे देखील पायथागोरस त्रिकोण आहे.
इथे आपण काय लिहिणार मग, म्हणून 74चा वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग. याला काय कारण देणार आपण, 1 व 2 वरून. इथे पण आपण लिहून घेतलं पाहिजे तसं, 1 व 2 वरून. मग इथे पाय त्या गोष्टी कुठे ते, मग ते लिहायचं इथे. येथे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून काय म्हणू शकतो आपण, म्हणून या ज्या तीन संख्या आहेत 24, 70 आणि 74, हे काय आहे, पायथागोरस त्रिकूट आहे. 24, 70 आणि 74 हे पायथागोरस त्रिकूट आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने हे 3 उदाहरणं मी तुम्हाला 6 पैकी सोडून दिले आहेत. हे समजून घ्या आणि व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे, तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की आकृती 2.17 मध्ये, ही आकृती 2.17 आहे. 2.17 मध्ये मापकोन MNP, बघा हा MNP याचं माप आपल्याला 90 अंश त्यांनी दिलेलं आहे, 90 अंश. त्याच्यानंतर हा NQ लंब MP हे पण दिलेलं आहे. नंतर MQ ची किंमत दिली त्यांनी, MQ किती दिला आहे तो, 9 दिलेला आहे. त्यानंतर QP दिलेला आहे, हा QP इथे 4 दिलेला आहे आणि NQ त्यांनी काढायला सांगितलेला आहे. ठीक आहे. आता काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला लंब, मग इथे आपण भूमिती मध्याचं प्रमेय या अगोदर शिकलो आहोत, तर आपण ते लिहूया. मग अगोदर दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या आपण लिहून घेऊया. बघा काय काय दिलं आपल्याला, आपल्याला दिला आहे त्रिकोण कोणता, MNP मध्ये काय दिले त्यांनी आपल्याला, कोण MNP बरोबर 90 अंश हे दिलेलं आहे. तसंच हे पण दिले त्यांनी, तसेच रेख NQ लंब रेख MP हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. जे दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, पक्ष म्हणतो किंवा दिले आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार, आता भूमिती मध्याचं प्रमेय वापरणार. आपण काय करणार, मग इकडे लिहिणार आपण NQ कंसाचा वर्ग आहे ना, शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णावर जो लंब म्हणजे शिरोलंब काढलेला आहे तो कर्ण जो आहे त्या कर्णाचे दोन भाग तयार झाले. बघा MQ आणि QP, त्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी मांडणार. कसा मांडणार होता आपण, MQ गुणिला QP, याला म्हणणार आपण भूमिती मध्याचे प्रमेय. भूमिती मध्याचे प्रमेय. ठीक आहे. आता जे जे आपल्याला दिले ते किंमत आपण याच्यामध्ये टाकणार. MQ किती आहे आपल्याकडे, इथे बघा प्रश्नामध्ये दिले MQ 9 गुणिला QP किती आहे, आकृती दिलेली आहे त्यांनी 4 बरोबर 9 चोक 36. ही कशाची किंमत आपल्याला NQ ची, म्हणून सॉरी NQ वर्ग आला तर नाही का, NQ वर्ग. आता इथे आपण काय करणार, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेणार. काय करू आपण, वर्गमूळ घेऊ. म्हणजेच NQ वर्ग त्याचा वर्ग निघून जाईल, शिल्लक राहील फक्त NQ
आणि 36चं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आपण त्याला लिहिलं वर्गमूळ 36 आणि 36चं वर्गमूळ किती येतं 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो. इथे काय लिहिणार आपण, उत्तर NQ बरोबर 6 आहे किंवा एकक असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघितले. जाऊया आपण आता तिसऱ्या उदाहरणाकडे. तिसरं उदाहरण काय सांगतं, या ठिकाणी सुद्धा त्यांनी हा QPR त्रिकोण दिलेला आहे किंवा PQR त्रिकोण दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी QPR कोणाचं माप दिलं इथे 90 अंश. ठीक आहे. त्याच्यानंतर PM लंब QR म्हटलेले, हा PM लंब QR दिलेला आहे. नंतर दरम्यानता दिली आहे, M हा बिंदू Q आणि R च्या मध्ये आहे, या ठिकाणी हा M बिंदू Q आणि R च्या मध्ये आहे. तसंच PM दिलेले त्यांनी 10 दिले प्रश्नामध्ये, PM 10 दिलेला आहे. तसंच QM दिलेला हा 8 तो पण दिलेला आहे. आणि QR विचारलेला बघा, Q पासून R पर्यंतचं अंतर त्यांनी विचारलंय. आता हा जो QR आहे, हा QR म्हणजे काय हो, हे दोन भाग आहेत त्याचे नाही का, QM अधिक MR, म्हणजे आपल्याला MR मिळवावा लागेल है ना. मग अगोदर काय करणार आपण, या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, शिरोलंब आहे कर्णावर टाकलेला, त्याच्यामुळे इथे सुद्धा पुन्हा आपल्याला भूमिती मध्याचं प्रमेय वापरावं लागेल. बघा काय काय दिलेल्या बाबी आहेत ते आपण लिहूया इकडे. कोण दिलेला आहे त्यांनी QPR 90 अंश दिलेला आहे. त्याच्यानंतर हे एक विधान त्यांनी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे, रेख PM लंब रेख QR हे आपल्याला त्यांनी देऊन ठेवलेलं आहे ना. आता भूमिती मध्याचं प्रमेय वापरणार आपण, म्हणून कसं मांडणार हो, PM शिरोलंब आहे ना, PM त्याचा वर्ग बरोबर कर्णाचे जे दोन भाग झाले त्यांचा गुणाकार, म्हणजेच QM गुणिला MR, याला म्हणणार आपण भूमिती मध्याचे प्रमेय. ठीक आहे. म्हणून मग आता PM ची किंमत आपल्याला दिली, PM ची किंमत दिली आहे त्यांनी 10 त्याचा वर्ग बरोबर QM किती दिला आपल्याला 8 गुणिला MR आपल्याला मिळवायचा आहे, म्हणून त्याला आपण जसं तसं ठेवणार. आता इथे 10 चा वर्ग किती आला 100. ठीक आहे. नंतर हा जो 8 आहे तो 8 MR ला गुणिला आहे, म्हणजे इथे जाताना काय होईल, तो भागीला होईल. 8 गुणिला होता भागीला चालला गेला, काय शिल्लक राहिला इथे MR शिल्लक राहिला, MR. मग आता हा जो 8 आहे त्या 8ने जर आपण 100ला भागितलं तर भागाकार किती येईल, तर आपण असं बाजूला करू शकतो बघा, 100 भागीला 8, 8 एक 8, 8 वजा झाले किती राहिले 2, उतरवला 0, 8 दुने 16, 20 मधून आपण 16 वजा करणार, किती राहिले 4. आता भाग जात नाही, मग आपण दशम चिन्ह दिलं, इथे 4 वर 0 ठेवला, 8 पंचे 40, बाकी आली आता, बाकी किती आली आपली 0. म्हणजेच 100ला जर 8ने भागितलं तर भागाकार किती येतो 12.5. मग इथे आपण लिहिणार, म्हणून MR बरोबर किती आले 12.5. आपलं उत्तर इथे संपलेलं नाही, कारण आपल्याला त्यांनी QR विचारलं, मग इथे आपण ही 12.5 किंमत भरून घेऊया आपल्यासाठी. ठीक आहे. मग आता आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, आपल्याला विचारलंय त्यांनी QR, हा इथे QR आपण लिहून झाला बघा, म्हणून QR बरोबर काय येईल QM अधिक MR. QM ची किंमत किती आहे आपल्याला प्रश्नामध्ये दिली त्यांनी 8, अधिक MR ची किंमत जी आपण आत्ताच मिळवली ती किती आहे 12.5 बरोबर. मग आता हा ही पूर्णांक संख्या आहे, पूर्णांकांची बेरीज 12 आणि 8 20 आणि हा 5.
क्यू आरची किंमत किती मिळाली आपल्याला 20.5. म्हणून आपण उत्तरामध्ये लिहून घेणार उत्तर क्यूआर बरोबर 20.5. ठीक आहे. आपण अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडून घेतलेलं आहे. तर जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आपल्याला बघा. या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये हा 90 अंशाचा कोन आहे एस. पी कोणाचं माप दिलंय त्यांनी 30. आपल्याला माहिती आहे की एका काटकोन त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप 90, एकाचं 30, तर एकाचं किती असणार आहे 60 अंश. कारण काय की त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते है ना. आणि त्याच्यामुळे जर या दोन कोणाचं माप आपल्याला माहिती आहे तर दोघांची बेरीज आपण 180 मधून वजा केली तर 60 उत्तर येतं. मग आपण सुरुवात करूया उदाहरणाला. बघूया आपण त्रिकोण पी एस आर मध्ये काय लिहिणार आपण की आपल्याला पी कोणाचं माप दिले त्यांनी ना. कोन पी बरोबर किती 30 अंश. ठीक आहे. त्याच्यानंतर कोन एस तो दिला आपल्याला. कोन एस बरोबर 90 अंश. हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ना. दिले आहे किंवा आपण त्याला गिव्हन म्हणतो. म्हणून जर पी चं माप 30, एस चं माप 90, मग उरला कोण कोणता. म्हणून कोन आर बरोबर 60 अंश. मग आता आपल्याला माहित झालं की हा जो त्रिकोण आहे पी एस आर हा 30, 60, 90 मापाचा आहे है ना. इथे काय ना आपण म्हणून त्रिकोण पी एस आर हा 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. आता इथे त्यांनी काय विचारलंय तर जी माहिती दिली त्याच्यावरून आरपी आणि पीएस काढा. आता आरपी म्हणजे आला तो कर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर पीएस ही आली काटकोन काढणारी एक बाजू. मग आपण काय करणार अगोदर आपण कर्णाची किंमत काढूया. कारण कर्णाची किंमत जर आपल्याला मिळाली तर ही एसपी मिळवणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल. मग आपल्याला माहिती आहे की 30, 60, 90 मापाचा काटकोन त्रिकोण जर असेल तर 30 अंश कोनासमोरची जी बाजू असते ती काय असते कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू जी असते ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग आपल्याला काय सोपं होईल अगोदर आपल्याला या ठिकाणी अगोदर 30 कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असं म्हणतात ना. मग आपल्याला ती किंमत मिळूया. चला या ठिकाणी आपण 30 कोनासमोरची बाजू कोणती आहे एस आर है ना. 30 कोनासमोरील बाजू इथे आपण एस आर बरोबर हा 30 त्याच्या कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मे. कर्ण कोणता आहे आपल्याला पी आर ही असते कर्णाच्या निम्मे. म्हणून पी आर च्या पुढे आपण गुणिला 1/2 लिहिणार. आपण काय लिहिणार इथे 30 अंश कोनासमोरील बाजू 30 अंश कोनासमोरील बाजू. मग आता एस आर ची किंमत आपल्याला प्रश्नात देऊन ठेवली त्यांनी. किती दिली 6. एस आर ची किंमत किती आहे 6 बरोबर 1/2 गुणिला पी आर. आता हा जो 2 आहे छेदाला तो इकडे जाताना काय होईल गुणिला होईल. म्हणजे 6 गुणिला 2 बरोबर पी आर. म्हणजेच पी आर बरोबर किती आला 12. किंवा आता लिहून घ्या आपण. चला एक पायरी वाढवू हरकत नाही. 6 दुनी 12. पी आर हा आहे आपला कर्ण.
पी आर किती आली 12, ते 12 मिळालं आपल्याला, म्हणजे पहिली किंमत आपली काढून झाली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला पी एस काढायचं आहे. चला पी एस आपण घेऊया. पी एस काय आहे तर 60 कोनासमोरची बाजू आहे, राईट. मी इथे आपण लिहूया पी एस बरोबर कर्णाच्या, कर्ण कोणता या, किती पट असते वर्गमुळात 3/2 पट असते. आपण याला काय काढून देणार 60 अंश कोनासमोरील बाजू. ठीक आहे. म्हणून मग आता पी एस ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून आपण त्याला जसं तसं ठेवणार बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिला पी आर. पी आर ची किंमत किती मिळाली आपण आता 12 मिळाली, बरोबर. आता हा जो 2 आहे या 2ने 12 आपण भाग देऊ शकतो, बे एक बे, बे सक 12, म्हणजे काय शिल्लक राहिलं वर्गमुळात 3 गुणिला 6, हा पूर्णांक आहे तर आपण पुढे घेणार 6 वर्गमुळात 3, इथे म्हणणार आपण पी एस. ठीक आहे. मग आपल्या अशा पद्धतीने दोन्ही किमती मिळून झाल्या. आपण एका खाली एक जी मिळवलेली दोन्ही उत्तर आहेत ते लिहून टाकूया. उत्तरे पहिलं पी आर बरोबर किती 12 आणि दुसरं पी एस बरोबर किती 6 वर्गमुळात 3. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडून बघितलेलं आहे. मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर आता पुढच्या उदाहरणाकडे जाणार आपण. पुढचं उदाहरण ओके, या ठिकाणी बघा आपल्याला इथे हा जो 5वा प्रश्न आहे त्यामध्ये आकृती 2.20 मध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढायचं आपल्याला. इथे त्यांनी कर्ण दिलेला आहे वर्गमुळात 8. त्याच्यानंतर ए बी आणि बी सी हे एकरूप आहेत आणि शिवाय तो काटकोन त्रिकोण आहे. मग जर तो काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या काटकोन काढणाऱ्या बाजू एकरूप आहेत, तर त्याचे पायालगतचे कोन सुद्धा एकरूप असतील हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच काय मग या दोघांची किंमत किती असेल, दोघी कोनांची 45 अंश असेल. किती असेल 45 अंश असेल. त्यानुसार इथे जे त्यांनी दिलेलं आहे ए बी बरोबर बी सी, म्हणजे आपण काय म्हणणार मग की ए बी ची किंमत आणि बी सी ची किंमत समान आहे, सारखी आहे, एकरूप बाजू आहेत. मग इथे या चौकटीमध्ये आपण काय लिहिणार एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात असं आपण लिहू शकतो. इथे एकरूप बाजू समोरील कोन एकरूप किंवा एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप. इथे आपण एकरूप कोनासमोरील बाजू, तुम्ही चौकटी मोठी करून घ्यायची, एकरूप कोनासमोरील बाजू. त्याच्यानंतर कोन बी ए सी किती आहे, बी ए सी किती येणार आहे तो 45 अंश. त्याच्यानंतर मग आपल्याला काय माहिती आहे की जर 45 45 90 आहे ना, आपण प्रमेय शिकलोय 45 45 90 अंश मापाचा काटकोन त्रिकोण असेल तर तेव्हा काय होईल की 45 कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजे इथे आपण काय येईल 1/2. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पुढच्या पायरीमध्ये काय येईल, पुन्हा तेच असणार आहे, कारण एसी ची किंमत त्यांनी आपल्याला देऊन ठेवली वर्गमुळात 8, म्हणजे इथे पुन्हा तेच येईल 1/2. आता इथे काय होणार आहे बघा, हा जो वर्गमुळात 2 आहे त्या वर्गमुळात 2ने या वर्गमुळात 8ला भागायचं, किंवा हा जो वर्गमुळात 8 आहे, इथे आपण बाजूला कोण दाखवतो तुम्हाला, हा जो वर्गमुळात 8 आहे ना त्याचे आपण वर्गमुळात 4 करूया. बघा 4 गुणिला 2 म्हणजेच काय हो
वर्गमुळात 4 गुणिला वर्गमुळात 2. मग हा जो वर्गमुळात 4 आहे त्याची किंमत काय येणार आहे 2 गुणिला वर्गमुळात 2. मग ते बघा त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवलं आहे. इथे पुन्हा काय येईल 1 छेद वर्गमुळात 2. मग इथे हा वर्गमुळात 2 गेला, हा वर्गमुळात 2 गेला, काय शिल्लक राहिला फक्त 2. अशा पद्धतीने आपला हा जो सराव संच 2.1 आहे त्याची 5 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. मित्रांनो, प्रत्येक उदाहरण समजून घेतल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वहीमध्ये लिहून काढा. पुढच्या तासाला आपण पुढची जी राहिलेली उदाहरणं आहेत ती घेऊया.